नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण फक्त आधार कार्डने रेशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत. आपल्याला रेशन कार्ड नंबर माहीत नाही तर आपण फक्त आधार कार्डद्वारे रेशन कार्ड कशा पद्धतीने त्याची प्रिंट काढू शकता, डाउनलोड करू शकता ऑनलाईन पद्धतीने, हे आपण आज बघणार आहोत. ते पण घर बसल्या आपल्या मोबाईलमधून. तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर मेरा राशन हे ॲप घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आल्यानंतर आपल्याला आधार सेडिंग या बटनावर क्लिक करायचं आहे. आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आपल्याला राशन कार्ड नंबर माहीत नाही, आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊ. जर तुम्हाला राशन कार्ड नंबर माहीत नसेल तर कशा प्रकारे राशन कार्ड नंबर फक्त आधार क्रमांकाच्याद्वारे आपण काढू शकता आणि रेशन कार्ड पण डाउनलोड करू शकता. तर आधार नंबर आपण पहिले इथं टाकून घ्यायचा आहे. आपल्याला सर्व व्यक्तीची नावे यामध्ये दाखवलेले जाईल. आपल्या राशनमध्ये किती व्यक्ती आहेत त्याचे नावे या ॲपमध्ये आपल्याला दाखवले जाईल. त्यानंतर वरती आहे राशन कार्ड नंबर. हा राशन कार्ड नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे, नाहीतर कुठेतरी लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला हा राशन कार्ड नंबर लिहून घेतल्यानंतर आपल्याला सर्व बॅग घ्यायचा आहे. तर आपल्याला वेबसाईटला यायचं आहे RCMS महाफूड या वेबसाईटला यायचं आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग. या वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला इथं बघा राशन कार्ड दिलेलं आहे. इथं क्लिक करायचं. नो युअर राशन कार्ड. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं राशन कार्ड नंबरचा जो 12 अंकी नंबर आपण कॉपी करून घेतलेला आहे तो नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि व्ह्यू रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दाखवलं जाईल. त्यानंतर इथं प्रिंट युअर राशन कार्ड इथं क्लिक करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन राशन कार्ड इथं दाखवलं जाईल. हे राशन कार्ड आपण सर्व ठिकाणी वापरू शकता. याची प्रिंट काढल्यानंतर आपल्याला पुरवठा विभागामध्ये जाऊन याच्यावर व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती होती. आपण फक्त आधार कार्डने राशन कार्ड कशा प्रकारे ऑनलाईन डाउनलोड करू शकता याबद्दलची. तर नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.